महात्मा ज्योतिराव फुल्यांनी भगवंताचं नाव निर्मिक असं ठेवलं आणि ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी थेटपणे सांगितलं की भगवंतापर्यंत जाण्यासाठी आम्हाला मध्यस्थाची गरज नाही, मग आम्ही भगवंताकडे जाणाऱ्या मध्यस्थाची उमरे का झिजवत राहिलो? महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये नाभिकांचा संप घडवून आणला होता, विधवांचा केशवपन करणार नाही यासाठी. इतकंच नाही तर त्यांनी या विधवा भगिनींसाठी विधवा प्रसूतीगृह सुरू केलं होतं, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं होतं आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना शिकवून शिक्षणाचा जो प्रकाश आहे तो या सगळ्या भगिनींच्या आयुष्यात आणला. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.